विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मला माहिती आहे या व्हिडिओला विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे पालक सुद्धा आहेत. मी पण तुमच्या बरोबर आहे. मी पण एक पालकच आहे या पिढीचा. तुम्ही याला जेन झी म्हणता का रे भावानो? का जनरेशन झेड म्हणायचं काय कुणास ठाऊक? मी म्हणेन आजची पिढी. हॉस्टेलला माझ्याकडे 15-20 मुलं आहेत. मी एवढा प्रॉब्लेम फेस करतोय ना, की विचारूच नका. मग मला असं वाटतं, की यांच्या पालकांनी आत्तापर्यंत किती सहन केलं असेल, आहे की नाही? मुद्दा काय, हे का होतंय? हे प्रॉब्लेम का क्रिएट झालेत? थोडंसं डिस्कशन करूया आपण. या पिढीच्या अगोदर आमच्या पिढीचा विचार करूया. आता आमची पिढी म्हणजे फार वेगळी लक्षात घ्या. काय होतं आमच्या पिढीनं काय सहन केलं? काय गोष्टी आम्हाला मिळाल्या, काय मिळाल्या नाहीत? तर खूप गोष्टी आहेत. कुठल्याही माझ्या वयाच्या म्हणजे 50शीला पोहोचलेल्या व्यक्तीला जर विचारलं, तर तुम्हाला एवढं सांगेल, की आमच्या वेळेस रिसोर्सेस नव्हते. 1 शर्ट, 2 शर्ट, टी-शर्ट कुठले आलेत? बिलकुल नाही. 1-2 शर्ट, 1-2 पॅन्ट, एकच चप्पल झिजेपर्यंत वापरायचं. समजा ते पण स्लीपर म्हणजे आजची जनरेशन झेड जी चप्पल टॉयलेटमध्ये वापरते, ती आम्ही बिनधास्त बाहेर वापरत होतो. पांढऱ्या रंगाची स्लीपर, निळ्या रंगाचा बंद त्याला आणि ती जर तुटला बंद, तर आमचे पालक आम्हाला नवीन बंद घेऊन देणार तो. चप्पल तीच वापरायची झिजेपर्यंत. अरे झिजतच नव्हती चप्पल. पॅरागॉन नावाच्या कंपनीची चप्पल असायची. पण मी तुम्हाला सांगतो, आजच्या ह्या पिढीचं उदाहरण देतो तुम्हाला. माझ्याकडे हॉस्टेलला एक स्टुडंट आला. तर नाव नको सांगायला प्रत्येकाचं. सांगतो. 3 शूज घेऊन आलाय. दुसरी गोष्ट 2 स्लीपर आहेत. एक म्हणे बाहेर वापरायला, एक म्हणे रूममध्ये वापरायला आणि अहो 3 स्लीपर पण असतील टॉयलेटमध्ये वापरायला वेगळी. ओके. कारण मला सगळं हायजिनिक लागतं. असं त्याचं म्हणणं. शूज आणलेत का तर एक म्हणे ट्रेकिंगला जायला, एक म्हणे फंक्शनला म्हणे आणि एक म्हणे रेग्युलर यूज. आता शिकायला आलाय का फंक्शनला जायला? पण त्याच्या पालकांनी एवढं दिलंच कसं त्याला? म्हणजे प्रॉब्लेम यांचा नाहीये, प्रॉब्लेम आमचा आहे. आम्ही देतोय सगळं. कालचं एक उदाहरण घेऊया लेटेस्ट. हा व्हिडिओ मला बनवायचाच होता रे तुम्हाला सांगतो. कालचं उदाहरण घेऊया. एक स्टुडंट म्हणला, "सर भूक लागलेली आहे." 4 वाजता दुपारचे 4 वाजलेत. तो म्हणला, "सर भूक लागलेत, जरा मला बिस्किटं आणायचेत." मी त्याला म्हटलं, आता अगदी जवळच्या मित्राचा तो मुलगा आहे म्हणूया आपण. मी त्याला म्हटलं, "बिस्किट खाण्यापेक्षा फ्रुट्स खाल्ले तर?" तो काय म्हणला बघा, त्यानं मला ज्ञान दिलं. या पिढीनं मला ज्ञान दिलं, की "सर कसं आहे, फ्रुट्स खराब होतात, बिस्किट खराब होत नाहीत." मी म्हटलं, "म्हणजे काय?" काय? मग त्याच्यानंतर मला समजावून सांगितलं, की "तू दुकानात जाऊन बिस्किटांचे 30 पुडे आणणार आहे म्हणे, महिन्याचा स्टॉक करणार आहे म्हणे. ते खराब होत नाहीत." साधं लॉजिक आहे. घरून तुम्हाला खायला दिले ते तुम्ही खाणार नाही आणि बिस्किटाचा करणार स्टॉक. आणखीन एक मी तुम्हाला सांगतो, हे झालं एक. मग आमच्या पिढीनं काय फेस केलं होतं, की यार ब्रेकफास्ट शक्यच नव्हतं. आर्थिक परिस्थिती नव्हतीच तशी लक्षात घ्या. सकाळचं जेवण, संध्याकाळचं जेवण बास मध्ये काय मिळतच नव्हतं. मग आमची पिढी चूक करते. मला नाही मिळालं, मुलाला कमी पडायला नको. माझ्याकडे आणखीन एक स्टुडंट आहे. 2 दिवसाला ₹500 खर्च करतो. त्यातला निम्मे पैसे तर फरसाण्यावर खर्च करतो. हा त्याचा ब्रेकफास्ट. हे सगळं मी हॉस्टेलमुळेच आणतोय लक्षात घ्या. आता मला माहिती आहे, आता सांगतो. आणखीन एक महत्त्वाचा प्रकार. प्रकार आहे मी तुम्हाला सांगतो. ही जनरेशन ही जी आहे ना, त्यांना स्ट्रगलच माहिती नाहीये, की आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. आता मी तुम्हाला सांगतो, की 12वी बॅच थोडी सिन्सिअर आहे, करते अभ्यास ठीक आहे. पण 11th स्टँडर्डची मुलं जी माझ्याकडे आलेत, एक 10च्या आसपास मुलं आहेत. त्यातलं तुम्हाला सांगतो, मला 1-2 सोडलं तर कोणीही सीरियस अभ्यासात वाटत नाही. आता मी करून घेतोय त्यांच्याकडनं, पण आपल्याला काहीतरी करायचंय. मला काहीतरी करून दाखवायचंय ही भावनाच नाहीये. त्यांना माहिती आहे पप्पा आहेत, पप्पांनी भरपूर कमवून ठेवलंय. पप्पांचं पॅकेज एवढं आहे, तेवढं आहे. काय आम्हाला कमी नाहीये. मी निवांत राहणार. तुम्हाला आणखीन एक सांगू का या पिढीचा प्रॉब्लेम काय आहे? नीट लक्ष द्या बरं का. काहीही बेसिक पक्कं नाहीये. बघा मी नावं ठेवत नाहीये आता लक्षात घ्या. बऱ्यापैकी बेसिक पक्कं नाहीच आहे. 10वी चांगले मार्क पाडतायत ही मुलं आणि बेसिक पक्कं नाही याचं कारण लगेच पालक एका सेकंदात म्हणतात. कोव्हिडमध्ये अहो अभ्यास झालाच नाही. त्याचं काय झालं? तो 8वी होता, 9वी होता, 5वी होता, 6वी होता. मग 2 वर्ष शाळेत गेलाच नाही आणि त्यामुळे सगळं नुकसान झालं. किती वर्ष आपण आयुष्यभर कोव्हिडला त्यांना दोष देत बसणार आहे. माझी इच्छा आहे, की पालकांनी थोडं तरी स्ट्राँग बनलं पाहिजे. मला आश्चर्य वाटतं जेव्हा मुलगा 2-2 दिवसाला 500, 1000, ₹1,500 खर्च करतोय अगदी निवांत. सगळ्यात महत्त्वाचं आता माझ्याकडे आणखीन एक स्टुडंट आहे. ह्यांच्यातलाच म्हणूया आपण. पिक्चरला जायचंच आहे. आता माझा स्ट्रिक्ट रूल आहे, मी गेटच्या बाहेर पण कोणाला सोडत नाही. मग पिक्चरला जायचंच आहे. मध्ये कुठल्या Marvelचा कुठला पिक्चर आला होता का? त्याचा तो बिग फॅन आहे म्हणे काय असं तसं ठीक आहे. मग त्याच्या पालकांनी मला फोन करून रिक्वेस्ट केली, की "सर प्लीज एकदा त्याला जाऊ दे पिक्चर बघायला." काय झालं? कोण चुकतंय इथं? ही पिढी चुकते का आपण चुकतोय? हा विचार करायची वेळ आलेली आहे.
आता आणखीन एक सांगतो मी तुम्हाला. काय आहे? मोबाईल, पैसे, ड्रेस, कपडे, शूज सगळं मिळालंय. माझ्या पालकांना एक रिक्वेस्ट आहे, द्या. आपल्याला मिळालं नाही म्हणून ह्यांना तुम्ही देताय, द्या ह्या गोष्टी त्यांना. पण कुठेतरी लिमिटेशन ठेवा. कुठेतरी नाही म्हणायला शिका. त्यांना जाणीव करून द्या, की तुला काहीतरी करायचं आहे. नाही तर पुढे खूप पश्चाताप करायची वेळ येईल. आता सांगू का? नशीब ठीक आहे, आमचं क्लासमध्येच हॉस्टेल आहे. अगदी जवळ आहे. एक रूममध्ये मी सीसीटीव्ही लावलेत म्हणून माझं लक्ष आहे. मग माझी हजारो, लाखो मुलं असतील, की जे पुण्याला शिकायला जातायत. काय करतायत ही मुलं? करतायत अभ्यास? काय माहीत? आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे काय आहे रिस्ट्रिक्शन पालकांचं घरी घरी आपल्या जवळ मुलगा आहे, रिस्ट्रिक्शन आहे. बाहेर पडल्यावर काय करतोय? काय माहीत? मला एक असा व्हिडिओ आठवतोय, पिट्या भाई नावाचा एक डॉन किंवा काय म्हणूया व्हिलन आहे. मुळशी पॅटर्न पिक्चर मधला. त्यांना पुण्यातल्या एका टेकडीवर 2 मुली ड्रग्स घेऊन बेशुद्ध पडलेल्या दिसल्या. नशेत होत्या म्हणूया आपण. मुली! काय कुठं चालली ही जनरेशन? त्यांना इझिली पुण्यात ड्रग्स अवेलेबल होतंय. पण चूक कुणाची आहे? पालकांची चूक आहे. काय एवढा पैसा द्यायचा मुलांना? कुठं एवढा खर्च करतोय तो? काय करतोय? लक्ष ठेवायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो माझं एक 6 महिन्यातलं ऑब्झर्वेशन सांगतो हॉस्टेलच्या मुलांचं. ब्रेकफास्ट करणार नाही म्हणजे नाही. ओके. पण त्याच्यापेक्षा जास्त पैसे इतर ठिकाणी खर्च करणार. आपल्या आरोग्याकडे लक्ष देणार नाही. चांगलं नकोय. आम्ही बाकीचं काही खाऊ, पण आम्हाला चांगल्या गोष्टी नकोयत. मी ऑब्झर्व्ह केलंय. माझ्याकडे ऑफलाईन येणारी मुलं, ब्रेकमध्ये घरून आईनं डबा दिलाय, नाही खाणार डबा. पण बाहेरच्या दुकानात जाऊन कुरकुरे खातील. ₹20-30 रोजचे खर्च करतायत. शॉकिंग आहे. अजून शॉकिंग मी अनुभव घेतो या पिढीचं. 1-2 किलोमीटरवर घर आहे. 1-2 किलोमीटरवर घर आहे माझ्या ऑफलाईन क्लासपासून. पण पोरगं रिक्षाने येणार आणि रिक्षाने जाणार. रिक्षाला येताना ₹100 देणार, जाताना ₹100 देणार. महिन्याचे ₹5,000-6,000 रिक्षा एवढे लाड? सायकल चालवता येत नाही का? द्या ना. त्याला काय म्हणूया आपण, इतकं लाड करू नका. आता हे बोलतोय मी, किती जणांना हा व्हिडिओ आवडेल, न आवडेल मी सांगू शकत नाही. पण मुद्दा असा आहे, मग एक वेळ अशी येईल, की ही पिढी आपल्या हातातून निघून जाईल. फार वेळ होईल त्यावेळेस. स्ट्रिक्टली ना रिस्ट्रिक्शन पाहिजे. हॉस्टेलचा पहिलाच रूल होता माझा, की मला मुलांकडे पैसेच नको आहेत. ओके. मग काय होतंय, मी तुम्हाला सांगतो, की भूक लागली, मला ब्रेकफास्टला नाही. मग ठीक आहे. मग काय करणार? तर मला हे आवडत नाही, ते आवडत नाही. मग मला पण लिमिटेशन्स आणि भूक लागली म्हटल्यावर मला पण असं वाटतं, की राहू दे आता, नको रिस्ट्रिक्शन्स लावायला. बरं हे सगळं ठीक आहे. मेन मुद्द्याचं बोलायचंच राहिलं. अभ्यासाचं काय? हं, थोडी मुलं आहेत, की जे या पिढीतली थोडीच मुलं आहेत, की जे करतायत. त्याचं पर्सेंटेज खूप कमी आहे. पण मला एक गोष्ट चांगली वाटते, की माझ्या ऑफलाईन क्लासमधले 90% मुलं ही खूप छान अभ्यास करतायत. भलेही मी त्यांच्याशी खूप रूडली बिहेव केला असेल, स्ट्रिक्टली ठेवलं असेल, करायला लागलेत. 10% अजून करत नाहीयेत, पण ती चांगली मुलं आहेत. त्यांच्यावर माझा फोकस जबरदस्त आहे. त्यांना थांबवून ठेवतोय, करून घेतोय. मग ठीक आहे, आवड नाहीये, मग थोडी-थोडी सुरुवात कर. हे सांगून जरा प्रेमानं ह्याच्याकडून करून घेतोय, मी करून घेईन. पण ह्याच्या अगोदर अशी परिस्थिती नव्हती बरं का. मी सेमिनार द्यायला इकडे-तिकडे जातो, बघतो ना, तर जवळ-जवळ 90% मुलांना काय करायचंय पुढे हे माहितीच नाहीये. चाललंय आपलं चाललंय. कॉलेज म्हणजे त्यांना टाईमपास वाटतोय. दिवसभराचं लाईफ ते एन्जॉय करतायत आणि करायचंय म्हणून थोडाफार अभ्यास करायचा संपलं. ह्यांचा अभ्यास म्हणजे काय जर्नल सबमिशन एवढंच आहे. आणि कुणी काय दिलं असेल तर बघून लिहायचं झालं, संपला अभ्यास. मग आता मला काय वाटतंय माहितीये का? बघा, अ, ही जी पिढी आहे ना, ही आहे स्मार्ट बरं का, हे पण मान्य केलं पाहिजे. नवीन-नवीन टेक्नॉलॉजी असतील, नवीन-नवीन गोष्टी असतील, पटकन हे अडॅप्ट करतायत. बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी मोबाईल पाहिजे, मोबाईल पाहिजे. मोबाईलमध्ये YouTube आहे. मला आता श्लोक नावाचा मुलगा आठवतोय बरं का. श्लोक हिंगे हे त्याचं नाव आहे. 4 वर्षापूर्वीचा माझा स्टुडंट आहे तो. पहिली बॅच कोव्हिडमधली. असं एक एक पानभर मोठं कॉमेंट होतं बरं का. आता मी नेक्स्ट कधी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन कॉमेंट ते. कॉमेंट असं होतं लक्षात घ्या, की YouTubeवर एवढा कंटेंट आहे, की क्लास लाव थोडक्यात सांगतोय हां. YouTubeवर एवढा कंटेंट आहे, की क्लासची गरज नाही. कुठल्याच क्लासची गरज नाहीये. लाखो रुपये ऑफलाईन द्यायची गरज नाहीये. तर ते प्रॉपर युटिलाइज केलं जात नाहीये. मुलं बघत नाहीयेत. हा व्हिडिओ करायच्या अगोदर पण मी एका मुलाला म्हणलं, की "ठीक आहे, तू जे प्रिपरेशन करत होता गेल्या वर्षी. तर भरपूर होते. फॉलो केलं का? सगळे व्हिडिओ बघितले का?" नाही बघितले. म्हणजे इथं ना विद्यार्थ्यांना बदलणं गरजेचं आहे. आता हा व्हिडिओ करायच्या अगोदर कालचा इन्सिडेंट सांगतो. मी बघितलं तर क्लासमधलं ऑफलाईन
आमचा जो क्लास आहे तिथं ठीक आहे मला ऑफिसमध्ये वायफाय लागतंय किंवा खाली घरामध्ये पण. 2-3 दिवस आम्ही ना थोडंसं रेंजमुळे डिस्टर्ब होतो. 2-3 दिवस कुठं 1 महिनाभर. ओके. आणि काल माझा मुलगा पुण्यावरून आला. त्यानं जेव्हा चेक केलं लॅपटॉपमध्ये, तर जवळ-जवळ 80-90 मुलं क्लासमधले ते वायफाय वापरत होते. ते वायफाय वापरत होते आमच्याच ऑफिसमधला. मग ह्यांना पासवर्ड मिळाला कुठून? काढला कुठून? अरे वाह! म्हणजे तुमची पिढी फारच आघाडीवर आहे. पण मी तुम्हाला सांगतो, एवढं मी त्यांना स्ट्रिक्टली आणि बघितलं मी बरं का सांगू तुम्हाला मी. ठीक आहे फ्री वायफाय मिळत होता. पण याचा वापर चांगल्या रीतीने झाला नाही. एज्युकेशनल कंटेंट सोडून बाकीचंच बघत बसले. किती वाईट वाटते सांगा बघू. पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही दुसऱ्याचा वायफाय वापरताय, त्याला विचारलं का तरी? नाही. मग हे योग्य नाहीये. म्हणजे मला सांगायचंय काय बघा, इथे मी एक वेगळा संदेश तुम्हाला देणार आहे तुमच्या पिढीला. मी कालच्या 2 दिवसापूर्वीच्या व्हिडिओत ते बोललो होतो, की तुम्हाला कुठलीही गोष्ट करायची आहे ना, तुम्ही पहिला विचार करा, की ही गोष्ट आपल्या आई-वडिलांबरोबर आपण डिस्कस करू शकतो का? म्हणजे तुम्हाला दुसऱ्याचा वायफाय वापरायचा आहे. मग चला मम्मीला फोन करून सांगा, की असं-असं सरांचा वायफाय मला अवेलेबल होतोय. माझा मित्र मला ते हॅक करून देतोय. वापरू का? काय म्हणेल आई? वापर म्हणेल? नाही म्हणणार. अरे पहिली गोष्ट म्हणजे ही गोष्ट तुम्ही तुमच्या पालकांबरोबर डिस्कसच करू शकणार नाहीये. मग जी गोष्ट तुम्ही तुमच्या पालकांबरोबर डिस्कस करू शकत नाही, ती करू नका. नका. पुन्हा सांगतो ना म्हणूया आपण, एक एक हिंदी शब्द आहे, हिंदी डायलॉग म्हणूया. "बूंद से गई, वो हौद से नहीं आती." आता माझं प्रोनान्सिएशन थोडंसं समजून घ्या. म्हणजे आता ही एक गोष्ट आहे, बिरबलची म्हणूया आपण. वर बसलेला असतो आणि ते अत्तराचा एक थेंब पडतो त्याच्या गादीवर आणि तो ते परत मिळवायचा प्रयत्न करतो. पण ते ऑब्व्हियसली गादीत गेला ना तो थेंब. मग ते बिरबल पाहतो आणि ते हसतो. मग ते अकबराला थोडंसं वाईट वाटतं. मग नेक्स्ट डे काय करतो तो, की अत्तर त्याचा एक असं बॅरलच्या बॅरल आता बॅरल म्हणजे समजून घ्या, पिंप म्हणूया तो आणून टाकतो आणि बिरबलला दाखवतो, "बघ माझ्याकडे किती अत्तर आहे." मग जेव्हा बिरबलचा डायलॉग होतो, "ते गेली. जेव्हा तुला एक थेंब मिळाला नाही तेव्हाच ते सगळं संपलं. मग बॅरल आणून उपयोग नाहीये पिंप आणून." आपले जे म्हणतो ना, जे काय क्रेडिबिलिटी तसंच आहे. जरा सुद्धा चूक करून उपयोग नाहीये हे लक्षात घ्या. प्रत्येक वेळी ह्या गोष्टीचं लक्षात ठेवायचं, की मी तुम्हाला सांगतो माझ्या मुलाचं एकच वाक्य तो मला म्हणला, की आयुष्यात माझ्याकडून अशीही कुठली चूक कधीच होणार नाही, की ज्याच्यामुळे तुम्हाला खाली मान घालावं लागेल. म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं कळालं का ह्या जनरेशनला आयुष्यात अशी चूक करूच नका, ज्यामुळे आई-वडिलांना खाली मान घालावं लागेल. ऑब्व्हियसली मग महत्वाचा संदेश काय, की तुम्ही जी गोष्ट परत तेच सांगतो. आई-वडिलांशी डिस्कस करू शकता ना, करा. हां, मग काही इश्यू नाहीये आणि मग ते तुम्हाला योग्य सल्ला देतील, मार्गदर्शन देतील. तर आणखीन एक महत्वाचं म्हणजे काय, की तुम्ही ही जी पिढी आहे ना, तर सगळ्यांना सी-एस करायचंय, ए-आय, काय ते डाटा सायन्स, मशीन लर्निंग इकडेच जायचंय. त्या क्षेत्रातच जायचंय. पण होतंय काय, की सगळे जातायत म्हणून तुम्ही चाललाय. पण मला हा व्हिडिओ करायच्या अगोदर एका मुलानं सांगितलं, की आता मेकॅनिकल बघा, वेगवेगळ्या कॉलेजमध्ये कराड गव्हर्नमेंटमध्ये कॉलेजमध्ये जावा तुम्ही. मेकॅनिकलची प्लेसमेंट किती झालेत विचारा. एव्हरेज पॅकेज विचारा. तुम्हाला उत्तर पॉझिटिव्ह येईल. पुन्हा असं ऐकायला मिळेल, की कराड गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मेकॅनिकलपेक्षा इलेक्ट्रिकलचं प्लेसमेंट जबरदस्त होतंय. मग आता होतोय काय, की ट्रेनिंग एंड प्लेसमेंट ऑफिसरवर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात बरं का कॉलेजपेक्षा. तो किती इफिशियंटली कंपनीजना अरेंज करतोय, बोलवतोय ह्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी ठरतात. पण सांगतो हे जे कोर ब्रांचेस म्हणता तुम्ही मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल ह्या मेन ब्रांचेस आहेत. ह्या मेन ब्रांचेस आहेत लक्षात घ्या. घर बांधायचं कोण कधी थांबणारच नाहीये. मेकॅनिकल फील्ड आहे म्हणून तर सी वाल्यांना काम मिळतंय. हे वाल्यांचं काम नक्की काय असतं? कोडिंग म्हणजे नक्की कुणासाठी करताय? हे कधी चौकशी केली का? करा. माझा एक स्टुडंट आहे तो मध्ये त्याला 7-8 लाखाचं पॅकेज मिळालंय. त्यानं मला सांगितलं अमेरिकेतली कुठलीतरी विंड मिल बनवणारी कंपनी आहे. म्हणजे बऱ्यापैकी आलं का पुन्हा ते सिव्हिल आता पवनचक्की म्हणल्यावर सिव्हिलचा बेस येतोय. पुन्हा मेकॅनिकल येतोय. मग त्याचंच आउटसोर्सिंगचं काम इंडियामध्ये त्यांची कंपनी करते. म्हणजे मुद्दा लक्षात आला. म्हणजे होणार आहे काय, हे वाले मला तर वाटते बऱ्यापैकी इतर देशांवरच डिपेंड आहेत. हां, पण पॅकेजचे आकडे बघितले तर ना वाटतं ना सी-एसच पाहिजे. म्हणजे लगेच सेटल होऊ आपण, आहे की नाही? काही हरकत नाही. पण जर ते घेताय, तर त्यात ना अजून शिकण्याचा प्रयत्न करा. ओके. बरं, मग आता काय? स्वतःवर रिस्ट्रिक्शन्स आणा. सगळ्या गोष्टी चांगलं करण्याचा प्रयत्न करा. पालक आत्तापर्यंत हा व्हिडिओ बघत असतील, तर त्यांना स्ट्रिक्टली सूचना आहे, मुलगा काय करतोय ते बघा. नाहीतर तुम्ही ज्या आता घटना आपण बघतोय, ऐकतोय, ह्यात छोटी-छोटी मुलं पण गुन्हेगारीकडे वळलेली दिसतायत. 8वी-9वीतली मुलं 10वीतल्या मुलीची छेड काढतात. अशा बातम्या पेपरमध्ये बघतोय मी किंवा न्यूजमध्ये येतायत. हे का घडतंय? आपलं कुठेतरी चुकतंय. हां, आपण आपल्या मुलांना वेळ दिला पाहिजे. आपण पण बिझी झालोय खूप. मुलांकडे द्यायला वेळ नाहीये. असं नाही. आठवड्यातून 1 दिवस तरी वेळ काढा. हां.
काय होतं माहितीये का? बिझी राहतो आपण, जबाबदारी आहे, करावं लागेल, पण ह्या पिढीकडे पण लक्ष द्यावं लागेल. मग ठीक आहे, माझ्या काही बोलण्याचा कुणाला राग आला असेल, तर येऊ देत राग. काही हरकत नाही. पण माझी इच्छा आहे इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे. ओके. या पिढीनं अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे, स्वतःला सुधारलं पाहिजे आणि एक म्हणूया आपण ना, की तुमच्यामुळं तुमच्या पालकांना एक म्हणून असं गर्वानं अशी मान उंच व्हायला पाहिजे तुमच्या पालकांची, असं वागा. ओके. मग हा व्हिडिओ थांबवतोय तर मी. ऑल द बेस्ट.